नमस्कार. फूडी आणि ॲडव्हेंचर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण खूप दिवसातून भेटतो आहोत. आम्ही ऑस्ट्रेलियामधून येऊन जवळजवळ आता 2 महिने पूर्ण झाले आणि या 2 महिन्यामध्ये थोडे घराचे रिनोव्हेशनची वगैरे कामं चालली होती. त्या कामातूनच आज थोडा वेळात वेळ काढून मला आपण एखादा व्हिडिओ बनवूया आणि चला म्हणलं गावाकडे आता शेवग्याच्या शेंगाचा बऱ्यापैकी सीझन चालू असतो. तर मग आज शेवग्याची शेंग आहे गावाकडून आणलेली शेवगामध्ये मोरिंगा. याची भाजी आज करायची सुकी भाजी तर ते करून दाखवायचे. तर मग याची रेसिपी बनवून दाखवतो ते तुम्हाला त्याच्या प्रमाणे करता येते. आपण ही शेवग्याची शेंग कट करून घेतलेली आहे. आता आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि त्यात शेंगा टाकून घ्यायच्या आणि मीठ घालायचं त्याच्यात. म्हणजे मिठामुळं त्याला आणि त्याच्यात शिजताना ते मीठ पण त्याच्यात जातं ना, तर खायला पण खूप छान लागते. टेस्ट चांगली येत असेल. हा, आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण आणि शेंगदाण्याचा कूट. हा, शेंगदाण्याचा कूट आणि लाल तिखट. आता शेंगा उकडून झालेत बघा, अशा झालेत नाही का, आपल्या शिजवलेत. आता हे आपण काढून घेणार आहोत. आपल्याला सुक्की शेंग करायची म्हणून हे गाळून घेणार आणि पातळ करायची म्हणलं तर ते पाणी पण वापरू शकतो आपण त्याचं शेंगेचं. म्हणजे हेच पाणी आपण वापरू शकतो त्याच्यात पातळ करण्यासाठी नाही का. पण मी आता सुक्क्याच आम्ही बनवणार आहे आज. अशा काढून घेतल्या बघा, किती छान झालेत ह्या. आता आपण तेल घालूयात ह्याच्यात. थोडं तेल जास्त लागतं, जरा सुक्क्या करायच्या म्हणलं ना, थोडं तेल जास्त घालायचं. थोडं तापल्यानंतर थोडीशी जिरे मोहरी आपण टाकूयात नाही का. जिरे मोहरी अशी घालून घेऊ आणि लसूण घालायचा नाही का. लसूण, कढीपत्ता पण असा कुरकुरीत चांगला होईपर्यंत. थोडे हळद घालू, धने पावडर आणि लाल तिखट घालायचं त्याच्यात. म्हणजे फोडणी करून घ्यायची पूर्ण अगोदर. हा, पूर्ण फोडणी करून घ्यायची आणि नंतर मग हे शेंगा घालून घेऊ. आणि कूट कधी टाकायचा? नंतर कुठे एक 2 मिनिटांनी टाकायचा नाही का. थोडं परतलं की तर तो खाली लागू शकतो. आणि मीठ एकदम थोडंसं घालायचं, कारण आपण त्या पाण्यात शिजवताना मीठ घातलेलं आहे ना, त्याच्यामुळे जास्त मीठ लागत नाही. फक्त थोडंसं आपण हे जे आता लसूण वगैरे घातलाय त्याच्यासाठी थोडंसं घालूयात आणि कूट पण घालून घेऊ. अशा पण खूप छान लागतात नाही का शेंगा. तुम्हाला वाटण जरी घालायचं म्हणलं तरी घालू शकता, पण अशा कूट घालून पण खूप छान लागते. बघा कलर किती छान आलाय. तुम्ही करून बघा एकदा आणि आम्हाला सांगा नाही का केल्यानंतर. आता ऍक्च्युअली शिजवून घेतल्यामुळे काय एवढं फक्त परतूनच घ्यायचे, म्हणजे शिजायसाठी काही गरज नाही आता थांबायची. एवढं फक्त सर्वांना तेल मीठ लागलं की तो बंदच करायचा, कारण शिजवून आपण अगोदरच घेतलेले. थोडी कोथिंबीर पण घालू आपण त्याच्यात. तेलात घातली तरी चालेल थोडीशी नाही का, लसूण वगैरे घालताना, किंवा अशी वरतून घातली तरी चालते. आपली शेंग तयार झालेली आहे. आता हा गॅस बंद करते आणि आपण हे काढून घेऊया बाउलमध्ये. बघा खूप छान झाले. तुम्ही पण करून बघा अशाच आणि आम्हाला सांगा. तर आजची ही शेवग्याची शेंगेची रेसिपी तयार झालेली आहे पहा.
आणि भाजी खूप छान लागते आणि शेवग्याची शेंग तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की खूप हेल्दी आहे. तर आपणही जरूर प्रयत्न करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. असंच परत आपण भेटूयात नवीन रेसिपी घेऊन किंवा नवीन ठिकाणी. धन्यवाद. धन्यवाद. बाय.